विधानसभा निकालानंतर ईव्हीएमची पडताळणी होणार असल्याचं कळतंय। अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील 6 ईव्हीएमची पडताळणी होणार आहे। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला होता। बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय, तर त्यांच्यासोबतच राम शिंदे, राणी लंके यांनी देखील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे। पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या 6 मतदारसंघांमधील ईव्हीएमची पडताळणी होणार आहे। तर पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला होता। अनेक दिग्गज नेत्यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि या पराभवानंतर अनेक नेत्यांनी या ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे। अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील 6 ईव्हीएमची पडताळणी होणार आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी लैलेश भारगळे यांच्याकडनं। लैलेश, अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील 6 ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे, या संदर्भातली काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत 23 तारखेला आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून ज्या प्रकारे ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जात आहे त्याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यामधील 6 मतदारसंघामध्ये जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांनी आता ईव्हीएमच्या पुनर्पडताळणीची मागणी केलेली आहे। जिल्ह्यातील जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांच्याकडे ही मागणी केलेली, अर्जाद्वारे मागणी केलेली आहे। ही मागणी करत असताना एका मतदार संघामधील जास्तीत जास्त 5% जे मतदान केंद्र आहेत त्याची ही पडताळणी केली जाऊ शकते असा नियम आहे आणि त्या अनुषंगाने 6 मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी ही पडताळणी केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत, भाजपचे राम शिंदे आहेत, नगर शहरातील मतदारसंघातील अभिषेक कळमकर आहेत, पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात नक्कीच लैलेश, तर हे अर्ज करण्यात आलेले आहेत। आता ईव्हीएमची पडताळणी केली जाईल आणि या पडताळणीमध्ये नेमकं काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।